Okay, good morning, friends. So now this is the first chapter from any what you can say book, that is maybe State Board or NCERT, and that is the most lovable chapter, simple chapter, chota chapter ahe, and the name of this chapter is the solid state. Okay. Now you all are aware about the states of matter from standard 11. 11वीमध्ये तुम्ही सगळ्यांनी लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट, गॅशियस स्टेट हा काय प्रकार असतो तो नक्की बघितलाय. यू ऑल्सो नो द बेसिक डिफरन्सेस अमंग दिस स्टेट्स लाईक सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. If you talk about the 11th standard syllabus, that is states of matter, most of the things we talk about the gaseous state. Okay, म्हणजे आता पूर्वीचं काही आठवायला लावलं की जरा अवघड असतं की का मागे जायचं, का त्या जुन्या आठवणी काढायच्या. बट द फॅक्ट इज की येस, तुम्हाला तो स्टेट्स ऑफ मॅटर पण CETला आणि तुम्ही ज्या एंट्रन्स एक्झाम देणार आहात त्याला असणार आहे. अँड इन दॅट स्टेट्स ऑफ मॅटर देर वॉज डिटेल डिस्कशन अबाउट द गॅशियस स्टेट. इफ यू रिमेंबर अबाउट द लिक्विड स्टेट थोडंसं एक काही प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत किंवा मेन ज्या गोष्टी त्याच्याबद्दल सांगितलेल्या जातात लाईक सरफेस टेन्शन अँड ऑल that is a part of the physics. Okay, so in this particular chapter we are going to discuss about the solid state. Okay, no doubt when I start any chapter, any new chapter, it's a common observation for you people that we start from the scratch, like की कुठून आलं सॉलिड स्टेट, मग काय प्रकार असतो, मग त्या बेसिक स्टेट्समध्ये काय डिफरन्सेस असतात, याला का सॉलिड स्टेट असं म्हणतात, किंवा व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स विच मेक देम सॉलिड अँड ऑल दॅट, हे सगळे क्वेश्चन्स त्यामध्ये आहे. सो ऑब्वियसली वेन यू स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच यू नो दॅट व्हॉट आर द डिफरन्सेस इन दिस सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट. सो मला वाटतं हा पॉईंट सगळ्या मुलांना प्रॉबेबली फ्रॉम 9th स्टँडर्ड ज्यावेळेला स्टेट्स ऑफ मॅटर किंवा 8th स्टँडर्ड ज्याला इंट्रोड्यूस केला जातो तो चॅप्टर त्यावेळेपासनं तुम्हाला एक सांगितलं जातं की सॉलिड म्हणजे काय, लिक्विड म्हणजे काय, वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारे ते समजवण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, सो लेट्स टॉक अबाउट दोज बेसिक थिंग्स दॅट हाऊ कॅन यू differentiate these 3 states of matter, 3 basic states of matter. Okay, these 3 states of matter can be differentiated mainly on the basis of, yes, you said correct, it is the intermolecular forces. Very important point. Okay, या चॅप्टर मध्ये इतके वेळा हा शब्द येणार आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस की मी म्हणेन की दॅट इज द, आपण म्हणतो ना एखाद्या चॅप्टरचा आत्मा काय आहे तर त्याचा आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो मेनी टाइम्स विल टॉक अबाउट दिस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ओके, नाउ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मीन्स कॉमन सेन्स तुम्हाला सगळ्यांना, मला तुम्हाला सगळ्यांना आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? इंटरमॉलिक्युलर इज बिटवीन द मॉलिक्युल. ओके, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स बेसिकली आपण सॉलिड स्टेट शिकू त्यावेळेला म्हणू त्याला, पण आता सोपं झेपण्यासाठी असं म्हणूया की द फोर्सेस विच आर प्रेझेंट बिटवीन द मॉलिक्युल्स. ओके, इन डिफरंट स्टेट्स अँड डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ फोर्सेस between the molecule they can be classified as solid, liquid or gaseous. Okay, so मी ज्यावेळेला म्हणेन की मला एखादा सॉलिड काढायचा आहे तर तुम्ही मला सांगूच शकता की what should be the strength of this intermolecular forces, what should be the magnitude when you are talking about the solid state. Yes, absolutely. In solid state you know that these molecules are very close, they are compactly arranged. Okay, एकमेकांच्या खूप जवळ असतात. म्हणजे मी जर दाखवायचा प्रयत्न केला तर आता हा जो असा फटका मी या बोर्डवर दिलाय दॅट शोज की हा जो काही बोर्ड मला तुम्हाला आता दाखवायचा आहे दॅट यू ऑल कॅन अंडरस्टँड इट्स अ सॉलिड. इन दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग. ओके, so when the intermolecular forces are very strong they form the states of matter called as solid. The intermolecular forces are very weak in case of gaseous state. हे काय इतके सुंदर असे प्रॉपर अरेंज असतात असं नाही, पण मी आता कधी नव्हे तू चित्र बोर्डवर काढतेय आणि त्यामुळे ते जरा बरं दाखवण्याचा प्रयत्न केला. दॅट्स इट. सो दिस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी वीक इन केस ऑफ ऑब्वियसली द गॅशियस स्टेट. ओके, सो ज्यावेळेला आपण गॅसेस म्हणतो त्यावेळेला या गॅसेसमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की
किंवा ऐकलंय तुम्ही की हे इंटरमॉलिक्युलर बिटवीन द मॉलिक्युल्स जे फोर्सेस असतात दे आर व्हेरी वीक. ओके, सो व्हॉट यू विल टॉक अबाउट द लिक्विड बद्दल तुम्ही काय बोलणार तर येस ॲब्सोल्युटली करेक्ट. इट इज अ स्टेट्स ऑफ मॅटर विच इज in between the solid and gaseous state. That means the intermolecular forces are in between the intermolecular forces of this solid and gaseous state. Okay, दोघांच्या मध्ये त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची मॅग्निट्यूड असते आणि सॉलिड आणि गॅशियस स्टेट पेक्षा ऑब्व्हियसली सॉलिड पेक्षा हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असणार आहेत, वीक असणार आहेत, बरोबर. पण गॅशियस पेक्षा मात्र इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लिक्विड मधले कसे असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. कळलं काय बोलली मी आता? आय होप दिस इज व्हेरी क्लिअर. आय रिपीट व्हॉट आय टोल्ड यू जस्ट नाव. आय टोल्ड यू दॅट द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन लिक्विड स्टेट आर इन बिटवीन द सॉलिड अँड गॅशियस स्टेट. दॅट मीन्स ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड पेक्षा हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक आहेत, पण लिक्विड पेक्षा हे गॅशियस पेक्षा हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लिक्विड मधले कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत, बरोबर. हा प्रकार कळला. सो ऑन दिस बेसिक थीम द चॅप्टर स्टार्ट्स. ओके, सो मागच्या वर्षी म्हणजे 11वी मध्ये जे काय आपण केलं दॅट वॉज होल अँड सोल अबाउट दिस गॅशियस स्टेट. वेगवेगळे लॉज आपण शिकलो. तुम्हाला जर काही वाईट गोष्टी पूर्व आयुष्यातल्या आठवत असतील तर वी हॅव कम अक्रॉस विथ द बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ. ही नावं तुम्हाला कदाचित हो ऐकल्यासारखी वाटणार आहेत, बरोबर आहे. तर दॅट वॉज द पार्ट ऑफ दिस गॅशियस स्टेट. आता त्यामुळे आत्ता त्याच्याबद्दल बोलण्याचा काही संबंध नाहीये. इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द सॉलिड स्टेट. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही काही कॉमन ऑब्झर्वेशन, म्हणजे हा चॅप्टर असा थोडासा ऑब्झर्वेशनचा आहे. आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी ज्या दिसतात, आपण ऐकतो, बघतो, ते डोळे उघडून जर बघितलं तर हा चॅप्टर मला तसं शिकवायची काही खरं गरज नाही. बिकॉज मोस्ट ऑफ द थिंग्स अक्रॉस अराउंड यू, वॉट एव्हर यू ऑब्झर्व, दॅट विल एक्सप्लेन द बेसिक कॉन्सेप्ट फ्रॉम दिस सॉलिड स्टेट. अर्थात काही मॅथमॅटिकल, काही न्यूमरिकल गोष्टी, काही डेरिव्हेशन्स त्यामध्ये आहेत की ज्याला आपल्याला थोडासा विचार करायला लागतो आणि त्या गोष्टी आपण करूया. पण अदरवाईज ऑब्झर्वेशन विल सॉल्व मोस्ट ऑफ द थिंग्स इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. ओके, एनिवे नाव वन इम्पॉर्टंट थिंग अबाउट लिक्विड. आता जरा लिक्विडवर येऊया आपण आणि त्याला या गॅस सोबत आपण कम्पेअर करायचा जस्ट एक गंमत म्हणून प्रयत्न करूया. ओके, आता मी जर म्हणलं तुम्हाला की का हो व्हॉट अबाउट द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, सो वी नो दॅट इन सॉलिड दे आर व्हेरी स्ट्रॉंग अँड इन लिक्विड दे आर कंपॅरेटिव्हली वीक. कंपॅरेटिव्हली म्हणजे सॉलिड पेक्षा. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लिक्विड हॅज द ॲबिलिटी टू फ्लो. दे कॅन फ्लो. व्हाय दे कॅन फ्लो? द रिझन इज व्हेरी सिम्पल. बिकॉज द मॉलिक्युल्स आर फ्री टू मूव्ह. The molecules present in the liquid are free to move. Why they are free to move? The reason is same, that the intermolecular forces are absolutely correct. It's weak. आणि ते वीक असल्यामुळे मॉलिक्युल्स असे इकडून तिकडे पळू शकतात, जाऊ शकतात, हलू शकतात. ओके, वेअर ॲज दिस कांट हॅपन इन केस ऑफ सॉलिड. बरोबर आहे ना. मग या इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळे द सॉलिड डोंट हॅव द ॲबिलिटी टू फ्लो. So we can say that these molecules have the fixed position. What this molecule can do is they can just oscillate about their mean position. You understand what is oscillation, you understand what is mean position and all that from physics. मला आता एवढंच फक्त सांगायचं आहे की these molecules of solid have fixed position and they can just simply oscillate about their mean positions. That means these molecules, the solids can call as rigid. काय म्हणू शकतो आपण त्याला? रिजिड. का? बिकॉज द पोझिशन ऑफ दिस मॉलिक्युल्स इन सॉलिड इज व्हॉट इट इज फिक्स्ड. आर यू गेटिंग मी? व्हेअर ॲज द मॉलिक्युल्स फ्रॉम द लिक्विड हॅज व्हॉट यू कॅन से फ्रीडम. फॉर विच थिंग दे हॅव फ्रीडम? दे कॅन मूव. दे कॅन मूव. व्हाय दे कॅन मूव? बिकॉज देर आर वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. बरोबर आहे ना. आपण जर दोन गोष्टी अशा पक्क जवळ करून ठेवल्या तर त्या हलणं अवघड असतं. पण हे जर लांब असल्या तर एकमेकांपासून मूव होऊ शकतात. याला मी काही शिकवण्याची गरज नाही. इट्स जस्ट अ कॉमन सेन्स. यू कॅन एक्सपिरियन्स दॅट, राईट. सो हा झाला बेसिक महत्वाचा पॉईंट की सॉलिडमध्ये मॉलिक्युल्स हॅव द फिक्स पोझिशन. सी
सॉलिड म्हणलं ना की लोक केमिस्ट्रीमध्ये एक महत्वाचा पार्ट असतो की लोक विच इज माय ऑब्झर्वेशन दे एक्सप्रेस देअर इमोशन्स राईट. दॅट मीन्स की जेव्हा केव्हा पेपर लिहायची वेळ येते त्यावेळेला ते इतकं लिहितात आणि इतकं इररिलिव्हंट इतकं बोलतात की विच इज नॉट रिक्वायर्ड. ओके, यू शुड बी व्हेरी प्रिसाईज अँड दॅट्स वाय सॉलिड ज्या वेळेला तुम्ही सांगताय त्याचे कॅरेक्टरिस्टिक ज्या वेळेला तुम्ही सांगताय त्याला 4 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन नाही करायच्या, त्या समजून तुम्हाला 4 पॉइंट्स फक्त त्यातले मांडायचे आहेत. ओके, सो द फर्स्ट थिंग इज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग. Second point is the molecules have fixed positions. They can just oscillate about their mean position. That means solids are rigid. Okay. आता एक एक्झाम्पल मगाशी मी दाखवलं होतं असं, बरोबर, असं करून मी तुम्हाला दाखवलं होतं. ओके, याचा अर्थ काय की व्हेन आय अप्लाय द प्रेशर इज इट चेंजिंग द शेप? कॉमन सेन्स नो. ओके, मी जर याला असा पक्का या सॉलिडला असं दाबलं, खूप प्रेशर मी याला एक जेवढा आपण करू शकतो तेवढं जर केलं तर त्याच्यावर नाही फरक पडत. It doesn't get deformed. The reason is what? Because it is rigid, because it is incompressible. And again the same thing. Why it's rigid? Why it is incompressible? The reason is strong intermolecular forces. Okay. भानो या इथे जर तुम्ही बघितलं, हे आता मी काढलेलं आहे, ऍक्च्युअल स्ट्रक्चर याही पेक्षा कॉम्पॅक्ट असतं, बरोबर आहे. सो वी कॅन से दॅट ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग, we can say that the intermolecular distance is very minimum. खूप कमी त्या 2 मॉलिक्यूल मध्ये डिस्टन्स असेल. साधी गोष्ट आहे का, कारण त्यांच्यामधले फोर्सेस कसे आहेत मला सांगा, दे आर व्हेरी स्ट्रॉंग. सो ॲज द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज ऑलरेडी मिनिमम, खूप कमी असल्यामुळे त्यांना मला जर कॉम्प्रेस करायचं तर कुठे करणार, कारण ते एकमेकांच्या खूपच जास्त जवळ आहे, ते खूप कॉम्पॅक्ट आहे. अँड इट्स नॉट पॉसिबल मी टू कॉम्प्रेस फर्दर अनलेस अँड अंटिल तुम्ही काहीतरी भव्य दिव्य टेम्परेचर प्रेशर काहीतरी करताय. पण अज्युमिंग की आपण ऑर्डिनरी कंडिशन्सचा टेम्परेचर प्रेशरचा विचार केला तर यू कांट कॉम्प्रेस. दॅट मीन्स दे आर इनकॉम्प्रेसिबल. ओके, सो रिजिड, इनकॉम्प्रेसिबल हे शब्द आपण ऐकलेले असतात, समजून आपल्याला लिहायला लागतात, बरोबर आहे. सो या झाल्या बेसिकली प्रॉपर्टीज आपण जे बोलतोय. देन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे मी खरं म्हणजे खूपच बेसिक आहे की सॉलिड्स लाईक दिस, हा जर सॉलिड मी घेतला तर या सॉलिडला एक विशिष्ट शेप आहे, बरोबर आहे. इट हॅज डेफिनेट व्हॉल्यूम, इट हॅज डेफिनेट शेप, ओके, डेफिनेट मास, बरोबर ना, आपण आहोत, आपल्याला एक डेफिनेट मास आहे लाईक दॅट. सो या सगळ्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. मग क्वेश्चन येतो इन नॉर्मल एक्झाम, व्हेरी बेसिक क्वेश्चन आला तर यू शुड बी व्हेरी हॅपी दॅट स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. सो यू शुड बी एबल टू टेल व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. First is solids have definite shape, definite mass, definite volume. The second important point is the intermolecular forces are very strong in a solid, right? The third point is common sense based आहे. अभ्यास शक्यतो इथे लागत नाही, जिथे नाही लागत तिथे नका करू. याचा अर्थ असा आहे की ते समजूनच असं घ्या की परत परत वाजायची गरजच नको पडायला. थर्ड पॉइंट इज द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस आर व्हेरी शॉर्ट. मगाशी स्ट्रॉंग, आता शॉर्ट. डिफरन्स फोर्स आणि डिस्टन्सचा होता, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर शब्द लक्षात ठेवायचा नाहीये. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी शॉर्ट. 2 मॉलिक्युल्स इतके जवळ असतात एकमेकांच्या, त्यामुळे इट इज व्हेरी शॉर्ट. नेक्स्ट पॉइंट इज द मॉलिक्युल्स इन द सॉलिड हॅव फिक्स्ड पोझिशन. दे कॅन सिम्पली ऑसिलेट अबाउट देअर मीन पोझिशन्स. दॅट्स वाय द सॉलिड्स आर रिजिड अँड दे आर इनकॉम्प्रेसिबल. Are you getting my point? So this is all about the general characteristics of solid. Okay, या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या कुठल्याही सॉलिडच्या. समजलंय तुम्हाला? ओके, मग मी म्हणलं होतं की लिक्विड का फ्लो करू शकतात, तर मला वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आता देता येणार आहे. ओके, आता हे बेसिक नंतर नेमकं मग झालं ना, म्हणजे आपण आता कॅरेक्टरिस्टिक बघितल्या, सॉलिड स्टेटच्या संपला, अजून काय करायला पाहिजे, तर आता तर कुठे सुरुवात आहे, बरोबर. आता तर आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. तर आता काय बोलणार आहोत ते बोलूच आपण आता. ओके, सो now specific, once you understand the basic differences in this solid, liquid and gaseous state, let's talk about only the solid state. Okay, नवीन चॅप्टर, नवीन डस्टर मला मिळालं आणि त्यामुळे खूप चांगलं पुसण्याचा मी तो प्रयत्न करते. ओके, चांगलं दिसावं यासाठी. फाईन, असो. तर आता सॉलिड बद्दल नेमकं
काय एवढं सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये बोलायचं आहे, तर खूप बोलायचं आहे आणि खूप प्रिसाईज बोलायचं आहे. ओके, मग आपण हळूहळू याच्याबद्दल बोलायला सुरुवात करूया आता. ओके, द फर्स्ट important thing in this solid is its classification. The classification of solid, which is very popular question for board exam, and I would say that that is the very basic part to understand the whole chapter. Okay, म्हणजे यामध्ये अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आत्ता इंट्रोड्यूस करणार आहोत की ज्याच्यावरनं तुम्हाला पुढे जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, they are based on these basic concepts, right? Classification of solid. Fine. Now solids are basically classified, you must have heard about this, crystalline and amorphous solid. What are the two types? Crystalline and amorphous solid. Okay, as the name itself suggests, it's crystal अँड अमॉर्फस. कुठून आला हे शब्द माहिती? काही लोकांना खूप आवडतं असं त्याच्या रिलेटेड काही सांगितलं. इट्स अ ग्रीक वर्ड अँड दिस अमॉर्फस, अमॉर्फो, दॅट इज कॉल्ड ॲज बेसिकली नो फॉर्म असं त्याचं मिनिंग आहे, अमॉर्फस. ओके, सो देर इज नो फॉर्म, नो स्पेसिफिक फॉर्म प्रेझेंट. नावच बरेचदा केमिस्ट्रीमध्ये बरंच काही सांगून जातात, त्यामुळे तुम्ही थोडंसं काय म्हणतात त्याला डायव्हर्ट झाल्यासारखं वाटेल. बट irrespective of the branch of chemistry, that is let it be organic or inorganic or physical, most of the things depends on the name itself. So ती नावं तुम्हाला चांगली कळलीत की नाही की बरंचसं काम पण सोपं होतं. कमिंग बॅक टू दिस क्रिस्टल आणि ते एमॉर्फस. एमॉर्फस म्हणजे काय होतं? नो फॉर्म असं त्याचं ग्रीक. ठीक आहे, म्हणजे तो आनंद वाटला तुम्हाला, अच्छा असं का, तर ती एक्साइटमेंट सोडून दिल्यानंतर कॉन्सेप्टकडे जाऊया. नो फॉर्म म्हणजे काय, क्रिस्टल म्हणजे काय. ओके, सो नाव लेट्स टॉक अबाउट दिस क्रिस्टलाइन. आता तुम्ही सगळ्यांनी हे बघितलं आहे, बरोबर आहे ना? हा कंपाऊंड असं कोणीच नाही की ज्याला माहितीच नाही आहे. रादर मी म्हणेन की असे बरेच लोक आहेत की ज्यांना फक्त फ्रँकली स्पीकिंग हे दोनच कंपाऊंड माहिती आहेत, बरोबर? एक म्हणजे NaCl आणि दुसरा म्हणजे शुगर. सो दिस इज डेली लाईफ एक्झाम्पल्स. इवन इफ यू गो होम टुडे अँड किंवा आता तुम्ही घरातच आहात, बरोबर, बघितलं की का हो हे कसं दिसतं, तर तुमच्या लक्षात येतं की असे छोटे छोटे पॉईंट्स काहीतरी आपल्याला यामध्ये दिसलेले असतात. आणि मग पुढे जाऊन म्हणजे आपल्या लेवलला इन केमिस्ट्री वी कॉल देम ॲज व्हॉट वी कॉल देम ॲज क्रिस्टल. व्हाय वी कॉल देम ॲज क्रिस्टल? काय असतं त्यांच्यामध्ये नेमकं की ज्याच्यामुळे हे वेगळे आहेत, बरोबर? हे म्हणजे कोण? NaCl आणि शुगर. नाउ सपोज आय टेक द एक्झाम्पल ऑफ से ग्लास. ग्लास बघितलाय तुम्ही? Or you take the example of this plastic, or you take the example of quartz glass. हे सगळे जर quartz glass हे सगळे जर एक्झाम्पल तुम्ही बघितलेत तर तुम्हाला लक्षात येतं की हे असं काहीतरी जे छोटे छोटे मगाशी मी पॉइंट दाखवले होते तसलं काही यामध्ये दिसत नाहीये. दॅट मीन्स देर इज नो पर्टिक्युलर अरेंजमेंट, माय डिअर फ्रेंड्स, इन दिस पर्टिक्युलर कंपाउंड्स. ओके, whereas we find that this particular compounds are formed by some repetitive unit, and this repetitive unit is basically called as what? Crystal. I repeat, if you have the repetitive unit, that is crystals, okay, it forms basically a proper structure, proper arrangement, and such solids are called as what? They are called as crystalline solid. आता क्वेश्चन येतो म्हणजे काय, बरोबर आहे? तर म्हणजे असं कि in crystalline solid, let's talk about one point and then we'll discuss about each and every property of these solids. Okay, in crystalline solid, first of all the solid the basic unit मी crystal म्हणला. It is formed by the constituent particles. म्हणजे काय रे? काही नाही, शब्द महत्वाचा होता सांगणं. क्रिस्टल्स ज्या पार्टिकल्स पासून बनलेले आहेत, दॅट इज बेसिकली कॉल्ड एज कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कोण असू शकतात? हे कोणीही असू शकतात. लाईक दे कॅन बी ॲटम, दे कॅन बी आयन, और दे कॅन बी मॉलिक्यूल. शब्द जरी आपल्याला सारखेच वाटत असले तरी काही संबंध नाही एकमेकांचा. हे आपण 11th स्टँडर्ड पासून बघत आलोय. ओके,
So the constituent particles of these crystals can be atom, they can be ion, they can be molecule. Based on these constituent particles we are going to bifurcate this crystalline solids. Even त्याचंही पुढे जाऊन आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. त्यामुळे एव्हरी वर्ड विच वी आर डिस्कसिंग नाउ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेशली द लँग्वेज इन्वॉल्व इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. So these constituent particles can be atom, they can be ion, they can be molecule. Constituent particle म्हणजे ज्याच्यापासून तो क्रिस्टल बनलेला आहे, बरोबर. In crystalline solid what happens that this constituent particles like atom, ion or molecule, they show a proper arrangement, okay, a periodic arrangement, a repetitive arrangement. Are you getting my point? Okay. म्हणजे समजा की मी असं घेतलं की से असा एखादा क्रिस्टल आहे, असा एखादी अरेंजमेंट आहे म्हणूया आपण याला, बरोबर. ही अशी एक अरेंजमेंट आहे. हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. कॅन बी एनिथिंग. जस्ट नाउ आय टोल्ड यू. सपोज this arrangement if you see now, it's a periodic, it's a repetitive arrangement of this constituent particles. Are you getting my point? Okay. आता हा जो एक काय म्हणतात त्याला अरेंजमेंट झाली की ज्याच्यामध्ये हे पार्टिकल्स एका विशिष्ट पद्धतीने रिपीट होतात आहेत, एक पिरियॉडिक अरेंजमेंट दाखवतात आहेत. या पर्टिक्युलर अरेंजमेंटला आपण काय म्हणणार मला सांगा. सो देर इज अ स्पेसिफिक फॉर्म, आय वुड से देर इज अ स्पेसिफिक फॉर्म विच इज नॉट प्रेझेंट इन युअर एमॉर्फस सॉलिड्स, की जो तुमच्या एमॉर्फस सॉलिड मध्ये नाहीये. देर इज नो स्पेसिफिक फॉर्म, देर इज नो specific periodic repetitive arrangement of this constituent particle, whereas in crystalline solid you find this repetitive arrangement, periodic arrangement of this constituent particles. आता हा जो एक प्रकार आहे हा इतकाच असतो का? नो, इट कॅन एक्सटेंड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. ही जी अरेंजमेंट आहे, हा जो तुम्हाला असा अरेंजमेंट आता इथे डोळ्यापुढे दिसतीये, वी कॅन एक्सटेंड इट. आय एम नॉट एक्सटेंडिंग द क्रिस्टल्स, द सबस्टन्सेस आर एक्सटेंडिंग ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. And my dear friend, that word is called as long range order. म्हणजे काय? लॉंग रेंज ऑर्डर पोरे पाठ करतात. ती पाठ नका करू, समजून घ्या की ही जी पिरियॉडिक अरेंजमेंट आहे एका पर्टिक्युलर जास्तीत जास्त डिस्टन्स पर्यंत या कंपाऊंड्स मध्ये रिपीट झालेली दिसते. ओके. सो दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट क्रिस्टल्स कॅन शो द लॉंग रेंज ऑर्डर. समजतंय तुम्हाला काय? म्हणजे समजा मी असं एखादं सोपं सुंदर एक्झाम्पल देईल तुम्हाला की सपोज हा क्लास आहे, सपोज नाही हा आहे क्लास, ओके. आणि असाच्या असा क्लास आपण वरती अजूनही बाजूने रिपीट 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 करत गेलो. हा एक क्लास म्हणजे काय होते? देर इज अ स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. सपोज यू सी द इंटरसेक्शन ऑफ द वॉल्स. हे तुम्हाला दिसतात ना पॉईंट डोळ्यांना सगळ्यांना, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये पण आता ही खोली नसेल दिसत सपोज पूर्ण, तर घरात खोल्या असतीलच की, बरोबर आहे ना. जिथे कुठे कॉलेजला जाता तिथे पण खोल्या म्हणजे रूम्स असतील. सो द इंटरसेक्शन ऑफ दिस वॉल्स, दोज पॉइंट्स वी कॅन कॉल एज अ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. अँड दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स नाव सपोज फॉर अ रूम दे आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स. कॉर्नरला ते पार्टिकल प्रेझेंट आहेत किंवा अजून कुठेतरी आहे. ही अशीच अरेंजमेंट जर खूप वेळ खूप डिस्टन्स पर्यंत जर रिपीट झाली तर देन दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? लॉंग रेंज ऑर्डर. काय म्हणणार आपण त्याला? लॉंग रेंज ऑर्डर. Is it clear? Whereas there is no specific form, there is no periodic arrangement of the particles, of the constituent particles and amorphous, and that's why we can say that ती झाली तरी इतक्या कमी डिस्टन्स साठी असते की त्याला एक स्पेसिफिक रिपीटेटिव्ह अरेंजमेंट नाही आपण म्हणू शकत. and that's why these amorphous solids are said to have the short range order. Please don't by heart the words, okay. समजून घ्या पहिल्यांदा काय अर्थ आहे, रेंज काय, ऑर्डर काय, काय बोलतोय, काय क्रिस्टल कसा दिसतो, काय म्हणणं आहे हे समजून घ्या सगळं, ओके. असो तर दिस इज, आय रिपीट काय सांगितलं होतं तुम्हाला की द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, दॅट मीन्स ॲटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स, दे कॅन हॅव अ पिरियॉडिक अरेंजमेंट. दॅट सिम्पल part is called as, the simple arrangement is called as crystal. It can be repeated for a long distance and that's why असं म्हणतात की, म्हणजे असं आहे की म्हणतात पेक्षा crystalline solids have long range order, which is not the case in your amorphous solid. That means amorphous solid don't show any specific arrangement, there is no form, specific form, and they are said to have the short range order. Is it clear? कळतंय? काही वाईट विचार मनामध्ये समजतंय? एकदम स्लो जातोय आपण,
आपल्याला कुठेही घाई करायची नाहीये, उरकवल्यासारखं तर अजिबात करायचं नाहीये, त्यामुळे समजून घ्या काय करतोय. असो, आता काही महत्वाचे पॉइंट्स यावर पण सुरू होतात. लेट्स नॉट रब इट नाउ. व्हॉट अबाउट द मेल्टिंग पॉइंट? आय होप यू ऑल नो व्हॉट इज मेल्टिंग पॉइंट. म्हणजे मेल्टिंग पॉइंट म्हणजे मेल्ट होणं, वितळणं, हे असलं म्हणजे पानसट सारखं सांगू नका मला. यू नो व्हॉट इज मेल्टिंग पॉइंट. ओके, विथ द रेफरन्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स यू नो व्हॉट इज द मेल्टिंग पॉइंट. ओके, येस, काय म्हणतात त्याला तुम्हाला माहिती आहे, फ्युजन. बरोबर, फ्युजन, डेल्टा एच फ्युजन हा शब्द तुम्ही ऐकलाय इन थर्मोडायनॅमिक्स, राईट? सो दॅट मेल्टिंग in case of crystalline, what is fusion? When the solid state is converted into the liquid. If you are talking about with reference to thermodynamics, then you all know that it is the heat required to convert 1 mole of, माहिती आहे ना की विसरून गेलात? Okay, the heat required to convert 1 mole of solid in the liquid state at a particular temperature, particular conditions, that is basically called as the melting point. Okay, so as there is repetitive arrangement in case of crystalline solid, the crystalline solid has a sharp melting point. It has a sharp melting point. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की एका विशिष्ट टेम्परेचरला टेम्परेचर तुम्ही सप्लाय केलं, एक विशिष्ट अमाउंट ऑफ हीट तुम्ही या सॉलिडला, क्रिस्टलाइन सॉलिडला सप्लाय केली, ॲब्रप्टली यू विल सी दॅट देर इज अ चेंज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड स्टेट. समजते तुम्हाला? म्हणजे तेवढं. हां, आता टेम्परेचरचा इथे काय रोल आहे, तर कॉमन सेन्सचा रोल आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला आपण या इंटरमॉलिक्युलर, हे सगळं लिंक आहे, आता हे सगळे फोर्सेस, हे टेम्परेचर, हे प्रेशर, हे शब्द हळूहळू इतके एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. यू कांट सेपरेट वन वर्ड फ्रॉम द होल स्टोरी. ओके, तर आता मी काय बोलत होती की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग इन केस ऑफ ऑल दिस सॉलिड्स, हे आपण बघितलं. बिकॉज देर इज अ रिपिटेटिव्ह अरेंजमेंट, व्हॉट विल हॅपन, ज्या वेळेला तुम्ही एक विशिष्ट टेम्परेचर याला सप्लाय करताय, त्याला एक विशिष्ट टेम्परेचरला ही सगळी जी सिस्टीम आहे ही कोलॅप्स इन द सेन्स की त्यांच्यामधले जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते वीक व्हायला लागतील आणि सडनली एका स्पेसिफिक पॉइंटला तुम्हाला दिसेल की हा सॉलिड कशामध्ये कन्वर्ट झालाय, लिक्विडमध्ये. इट हॅज स्टार्टेड मेल्टिंग. And my dear friend, it shows a particular value. Whereas, as there is no such arrangement, no such form, this amorphous solid, कसं होतं यांच्या बाबतीत, ज्या वेळेला आपण एखादं टेम्परेचर यांना सप्लाय करतो, तर पहिल्यांदा ते सॉफ्ट होतात, मग सॉफ्ट झाल्यानंतर हळूहळू मेल्ट व्हायला लागतात आणि एका विशिष्ट रेंज पर्यंत ही घटना सुरू राहते. ओके, सो म्हणण्याचा उद्देश काय की देर इज नो स्पेसिफिक, नो शार्प मेल्टिंग पॉइंट इन केस ऑफ amorphous solid. Whereas in your crystalline solid there is a sharp melting point, a particular temperature where there is abrupt change from the solid to liquid state. Are you getting my point? So this is what is the characteristic about the crystalline solid having a sharp melting point, whereas amorphous don't have, rather don't have हा शब्द वापरण्यापेक्षा आपण असं चांगलं बोलूया की they melt over a range. एक स्पेसिफिक टेम्परेचर नाही तर एका रेंजमध्ये ते सॉफ्ट होतात, मग मेल्ट व्हायला लागतात, असं सगळं होतं. असो, कळतंय काय बोलते, काही प्रॉब्लेम यामध्ये? ओके, हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी गोळा करायच्या आहेत. आपण असे म्हणू शकतो की शार्प मेल्टिंग पॉइंट आहे, दॅट मीन्स तुम्ही मेल्ट करताय त्यावेळेला मी बोलली तसं यू आर सप्लाइंग द हीट, राईट? सो अ स्पेसिफिक क्वांटिटी, अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ हीट यू आर सप्लाइंग टू मेक देम मेल्ट, अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट the crystalline solid has a particular value of delta H fusion. चांगल्या भाषेत, सोप्या भाषेत म्हणूया की द हीट ऑफ किंवा एन्थाल्पी ऑफ फ्युजन सॉलिड टू लिक्विड, एन्थाल्पी द टोटल हीट कंटेंट, राईट? दिस वी हॅव सीन इन द चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स. इफ नॉट, प्लीज गो थ्रू दॅट, इज अ सिन्सिअर रिक्वेस्ट. असो, तर डेफिनेट अमाऊंट ऑफ हीट तुम्ही सप्लाय करताय या पर्टिक्युलर प्रोसेससाठी आणि आपण म्हणू शकतो की द एन्थाल्पी ऑफ फ्युजन फॉर दिस क्रिस्टलाइन सॉलिड इज डेफिनेट. It has a definite enthalpy of fusion, whereas it's not the case for your this amorphous solid. झेपलंय सगळ्यांना? पॉइंट मी विचारणार आहे तुम्हाला, म्हणजे आय एम शुअर की ज्या वेळेला मी डिस्कस करतेय आपण असं नाही करत आहे की एका बाजूला लिहिरे क्रिस्टलाइन, एका बाजूला लिहिरे अमॉर्फस आणि टाक सबस्टन्सेस, टाक डिफरन्सेस, असं आपण करत नाहीये. दॅट विल ॲक्च्युअली रिक्वायर्स व्हेरी लेस टाइम.
पण हे कळलं पाहिजे, याची थीम आता आपण सुरू करतोय. वी आर बिल्डिंग द फाउंडेशन अँड दॅट्स वाय यू शुड बी हॅबिच्युअलाइज विथ ऑल द कॉन्सेप्ट्स. एनिवे, नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आफ्टर द हीट टॉपिक, म्हणजे त्याच्याबद्दल बोलल्यानंतर आता एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रकार असा असतो की मगाशी मी म्हणल्याप्रमाणे बिकॉज द इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेस आर व्हेरी शॉर्ट इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, रादर सॉलिड्स. ओके, आणि त्यांच्यामध्ये रिपिटेटिव्ह अरेंजमेंट वगैरे सगळं बोलल्यानंतर आपण आता की व्हॉट अबाउट इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. बेसिकली एमॉर्फस सॉलिड ज्या वेळेला तुम्ही बघता, म्हणजे एखादं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर हा खूप दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. ऑफकोर्स इट रिक्वायर्स टाइम अँड स्लो ऑब्झर्वेशन. ग्लास, मी तुम्हाला म्हणलं की ग्लासमध्ये देर इज नो स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल, दॅट मीन्स इट्स अ एमॉर्फस सॉलिड. ग्लास, प्लास्टिक, रबर, लाईक दॅट. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय, म्हणजे मी माझ्या घरामध्ये ऑब्झर्व केलंय. काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे एक असा, म्हणजे सगळ्यांच्याच घरामध्ये असतो काच. ओके, तो काय विशेष नाहीये. असा एक डोर, ग्लास डोर आहे, ग्लास डोर. ओके, अँड जवळपास एक मला वाटतं 5-6 years बिफोर वी हॅव अरेंज दॅट ग्लास डोर. नाव आफ्टर 5-6 कम्प्लिटली इट्स अ ग्लास डोर. ओके, आफ्टर 5-6 years मला असं लक्षात आलं, इट्स व्हेरी ब्युटिफुल ऑब्झर्वेशन. यू कॅन व्हिजिट माय होम फॉर दॅट. आय विल शो यू. ओके, प्रॅक्टिकल्स म्हणतात ना लोक, सो तुम्ही त्यानिमित्ताने माझ्या घरी पण या. असो, तर तिथे माय ऑब्झर्वेशन इज की दॅट ग्लास डोर आफ्टर अ पिरियड ऑफ से 5-6, आता तो पिरियड काही पाठ नाही करायचे, पण इतके वर्षानंतर मला लक्षात आलंय की असं थोडंसं खाली असं झुकल्यासारखं झालंय, जड झालंय खाली. तुम्ही पण काही लोकांनी ऑब्झर्व केलं असेल. ओके, का माहितीये तुम्हाला का जड झालं असेल? काय ते बसवणाऱ्याने नीट नाही बसवलं का काय गोंधळ? नो, the glass which is a amorphous solid, the glass which is a amorphous solid, basically it's a pseudo solid. It's a pseudo solid. pseudo शब्द तुम्हाला माहिती आहे, false solid. Basically that glass has the ability to flow. काही काय, ओके, म्हणजे काय की ओव्हर द पिरियड बेसिकली कोण असतात तर these are what, these are super cool liquid. लिक्विड्स इतक्या टेम्परेचरला कूल केलेले असतात की कूलिंग केलेलं असतं त्यांचं, इतकं एक्सेसिव्ह कूलिंग केलेलं असतं की इट इज कन्वर्टेड इन टू द सॉलिड. अँड दॅट्स वाय दिस बेसिकली एमॉर्फस सॉलिड आर कॉल्ड एज सुपर कूल लिक्विड. त्यामुळे मोस्ट ऑफ द स्ट्रक्चरल प्रॉपर्टी ऑफ दिस एमॉर्फस सॉलिड्स आर लाईक लिक्विड. बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या तुमच्या एमॉर्फस सॉलिडच्या आहेत त्या लिक्विड सारख्या असतात, बरोबर आहे. आणि म्हणून ते ग्लास डोर जे असतं ते वर्षानुवर्ष जर तसंच राहिलं तर त्याचं हळूहळू तो तुमच्या लिक्विड सारखा फ्लो झालेला आणि म्हणून तो विशिष्ट पद्धतीने खाली गेलेला आणि म्हणून तो खाली जड झालेला आपल्याला दिसतो. असो, तर ही घटना घडायला बरेच वर्ष लागतात बिकॉज बेसिकली तो जो रेट ऑफ फ्लो आहे इट इज व्हेरी व्हेरी लेस. इट्स नॉट लाईक युअर वॉटर. त्यामुळे तुम्ही हे नका सांगून मॅडमनी सांगितलं की अरे ते काय नाही असतं ते लिक्विड, मी काय बोलते ते समजून घ्या. इट्स अ सुपर कूल लिक्विड. ओके, सो ही एक महत्वाची प्रॉपर्टी मला सांगायची होती. दुसरं, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जर तुम्ही बघितलं की हे जे विंडो पॅन्स असतात ग्लासचे बनलेले, आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम यू माइट हॅव ऑब्झर्व, किंवा नसेल केलं तर माझ्यावर विश्वास ठेवा, पुस्तकावर विश्वास ठेवा, की काही काळानंतर ते असे मिल्की व्हाईट दिसायला लागतात आपल्याला. माहिती तुम्हाला का? बिकॉज इट स्टार्ट्स द क्रिस्टलायझेशन. So it shows the property, that supercooled liquid shows the property of crystallization. That means they are basically what, they are the solid, okay, but their structural properties are similar to the liquid, and that's why these amorphous solids are called as pseudo solids. They are called as what? Pseudo solid. Whereas this is not shown by any crystalline solid. ही crystalline solid ची property नाही आहे. Crystalline solids are having the very strong intermolecular forces and basically they are true solids. Okay, they have all the structural properties similar to solids only. They will not, तुम्ही एखादा असा हा मार्कर घेतलाय आणि अजून एखादा काहीतरी असा दगड घेतलाय आणि अचानक असं नाही होत, बरोबर आहे. सो हे कोणाचं सांगितलंय मी अबाउट द amorphous solid. Are you getting my point? Fine. Now after this property, true solids and pseudo solid, वन मोर इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आपण आता करूया क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस मध्ये,
मी एक चित्र काढायचा प्रयत्न करते बिकॉज मी काढते म्हणल्यावर ते विचित्र असणारच आहे, राईट. सो आय विल ट्राय टू डू दॅट. Suppose this is a crystalline solid. How I will understand that this is a crystalline solid? Absolutely correct, because of the repetitive arrangement of the constituent particles. Okay, so just imagine हे कुठलं तरी एक क्रिस्टल मला आवडेल असं आणि मला झेपेल असं मी काढण्याचा, ड्रॉइंगच्या दृष्टीने मी काढण्याचा प्रयत्न करतोय. Just imagine that these are the constituent particles of different materials, say A आणि B असे कोणीतरी दोघं जण आहे. आता तुम्ही हे बाळांनो मला समजून घ्या प्लीज की हे सगळे सर्कल्स जे आहेत ते एकाच साईजचे आहे. हा माझ्या हाताचा दोष आहे की ते वेगवेगळ्या आकाराचे दिसतात आहेत. ॲक्च्युली दे आर ऑफ द सेम व्हॉट यू कॅन से साईज आणि ते सगळं असो. तर इथे जर तुम्ही आत्ता हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा नक्कीच क्रिस्टलाइन सॉलिड आहे. का नक्कीच क्रिस्टलाइन सॉलिड आहे? कारण एव्हाना तुम्हाला एवढं तरी झेपलं असेल की एक विशिष्ट प्रकारची पिरियॉडिक रिपिटेटिव्ह एक सुंदरशी अरेंजमेंट आपल्या डोळ्यांना दिसते विच प्रूव्ज दॅट की दिस इज व्हॉट दिस इज अ क्रिस्टलाइन सॉलिड. आता आपण एक काम करूया. समजा हे जे गोळे आहेत याला एक काहीतरी एक मटेरियल लाईक बी असेल आणि हे जे तुम्हाला दिसतात आहेत दे आर ए कुठले तरी दोन मटेरियल. व्हॉट विल डू इज मी असा एक जस्ट ड्रॉ द लाईन लाईक दिस अँड आय विल ड्रॉ द लाईन लाईक दिस. आता मला सांगा तुम्ही की एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बी ने रिप्रेझेंट केलाय म्हणजे एमटी जे तुम्हाला सर्कल्स दिसतात आहे अँड दिस इज बाय डॉट से ए. ते काय पाठ नाही करायचं, ए कोणाला म्हणायचं बी कोणाला म्हणायचं, तुम्हाला आवडेल ते लेटर्स तुम्ही घ्या, वाय झेड पी क्यू लाईक दॅट. नाव व्हॉट इज द इम्पॉर्टंट पॉइंट यू ऑब्झर्व अलॉंग दिस डायरेक्शन. सपोज ही आपण याला काहीतरी वाय म्हणूया, याला काहीतरी एक्स म्हणूया, बरोबर, डायरेक्शन दाखवायला. आता या डायरेक्शनवर तुम्हाला काय दिसतं? ही जी लाईन मी ड्रॉ केली आहे, व्हॉट यू ऑब्झर्व? यू ऑब्झर्व दॅट इन दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट, ओके, इफ आय टॉक अबाउट दिस वाय डायरेक्शन, आय गेट अ अरेंजमेंट वेअर देर इज कॉम्बिनेशन ऑफ ए अँड बी पार्टिकल्स. त्याच्यामध्ये पण एक युनिफॉर्मिटी आहे, ए नंतर बी, बी नंतर ए, ए नंतर बी असं ते आहे. पण इथे पार्टिकल्सची अरेंजमेंट बदलली आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट इथे बदलली आहे. Whereas if you see along the x axis नाही पण along the x direction जर तुम्ही बघितलं आता तर इथे फक्त तुम्हाला ए कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दिसतात आहे. ओके, काय सांगायचं आहे मला याच्यावरून? मला असं सांगायचं आहे की when you change the direction in a crystalline solid, the arrangement of the constituent particles changes. कळलं? परत सांगते. When you change the direction in the crystalline solid, the arrangement of the constituent particle also changes. That means the constituent particles different along a particular direction. ठीक आहे ना? या डायरेक्शनने सगळे ए ए ए पार्टिकल होते, या डायरेक्शनने ए बी असलं काहीतरी अरेंजमेंट आपल्याला दिसते. काय करायचं आहे त्याचं? का बडबडतीये मी? हे असे चित्र तुम्हाला एमॉर्फस मध्ये नाही दिसत, कारण एमॉर्फस मध्ये अशी काही अरेंजमेंटच नाही आहे, असे काही कोणते स्पेसिफिक नाहीच आहे. हे असे काहीतरी कुठेतरी विक्षिप्त पद्धतीने स्कॅटर्ड झालेले हे सगळे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे. मी हाताने काढताना सुद्धा माझ्याने ती इतकी वाईट निघत नाहीये, तितक्या वाईट पद्धतीने ते अरेंज असतात. किंवा जरी तो असला तरी तो इतक्या शॉर्ट रेंज ऑर्डरसाठी असतो की आपण त्याला नाही रिपिटेटिव्ह अरेंजमेंट वगैरे म्हणत. दॅट मीन्स दे आर स्कॅटर्ड थ्रू आउट द सॉलिड. There is no specific arrangement of the constituent particles along a particular direction. आणि त्यामुळे तसं नाहीच म्हणल्यावर डायरेक्शन चेंज झाल्यावर हे काही चेंज होण्याचा प्रश्नच येत नाहीये. आता यू माइट हॅव अ क्वेश्चन की का बडबडतीये मी, का सांगतेय मी? तर अर्थात मला काही पुढे बोलायचं आहे. देर आर फ्यू प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लाईक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड सो ऑन. अशा बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत की विच डिपेंड्स ऑन द अरेंजमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. बरोबर आहे. या पार्टिकलची अरेंजमेंट कशी आहे याच्यावर या प्रॉपर्टीज डिपेंड असतात. कोणत्या प्रॉपर्टीज? जस्ट नाउ आय टोल्ड यू फ्यू एक्झाम्पल लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स or electrical conductivity and so on. So that depends upon the arrangement of this particle. आता common sense ने तुम्ही मला सांगा कि if this properties depends on the arrangement of the particle, you tell me, will it be same in the crystalline solid for every direction? Crystalline solid मध्ये या सगळ्या properties च्या values
डायरेक्शन चेंज झाल्यावर सुद्धा सेम असतील का? जर तुम्ही याचं उत्तर बरोबर दिलं तर याचा अर्थ तुम्हाला सगळं सॉलिड बद्दल जे मी बडबडतीये मागचे अर्धा पाऊण तास जो काय असेल ते कळतंय असा होतो. आय रिपीट द क्वेश्चन इज the magnitude of these properties like refractive index, like electrical conductivity and so on, will it be same in every direction for crystalline solid? The answer is no. प्रत्येक डायरेक्शन मध्ये या प्रॉपर्टीजची मॅग्निट्यूड वेगळी असेल. का वेगळी असेल बाळांनो? याचं कारण असं आहे की या प्रॉपर्टीजची मॅग्निट्यूड ही पार्टिकल्स कसे अरेंज आहेत याच्यावर डिपेंड असते. डायरेक्शन चेंज झाल्यानंतर पार्टिकल्सची अरेंजमेंट जर बदलत असेल तर डेफिनेटली द मॅग्निट्यूड ऑफ दिस प्रॉपर्टीज विल डेफिनेटली चेंज. अँड दॅट्स वाय वी कॅन सिम्पली से दॅट इन क्रिस्टलाइन सॉलिड द मॅग्निट्यूड ऑफ फ्यू प्रॉपर्टीज इज नॉट सेम इन एव्हरी डायरेक्शन. दॅट मीन्स as the direction changes, the magnitude of these properties also changes. And this phenomenon for this crystalline solid is basically called as anisotropy. What it is called as anisotropy. And this anisotropy is observed in crystalline solid. Is it clear? So we can simply say that crystalline solids are anisotropic in nature. Now, कमिंग बॅक टू दिस अमॉर्फस सॉलिड जे मी ते स्कॅटर्ड पार्टिकल्स दाखवलेले होते, इथे एक पर्टिक्युलर डायरेक्शन मुळातच यांची काही प्रॉपर अरेंजमेंट नाही आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे डायरेक्शन चेंज झाल्यानंतर सुद्धा काही यांची अरेंजमेंट बदलणार नाहीये, बरोबर आहे ना. थोडक्यात काय की ॲव्हरेज जर तुम्ही व्हॅल्यू कुठल्याही डायरेक्शनला घेतली, ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं बरोबर कोणत्याही डायरेक्शनला, तर ही अरेंजमेंट ऑफ पार्टिकल ॲव्हरेज आउट होऊन कुठल्याही डायरेक्शनला या प्रॉपर्टीजची मॅग्निट्यूड सुद्धा काय राहणार आहे, सेम राहणार आहे. बिकॉज देर इज नो स्पेसिफिक अरेंजमेंट, सगळं स्कॅटर्ड आहे, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे सगळं स्कॅटर्ड असल्यामुळे कुठल्या एका विशिष्ट दिशेला हे पार्टिकल अशा पद्धतीने अरेंजच नाही होत, सगळाच रॅन्डम प्रकार तिथे आहे. आणि त्यामुळे ॲव्हरेज व्हॅल्यू ज्या वेळेला आपण घेतो किंवा ॲव्हरेज आउट ज्या वेळेला आपण करतो या मॅग्निट्यूड, त्यावेळेला असं लक्षात येतं की डझंट डिपेंड ऑन द डायरेक्शन इन दिस पर्टिक्युलर अमॉर्फस सॉलिड. अँड दॅट्स वे वी कॅन से दॅट अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक इन नेचर. काय म्हणतो आपण त्याला? दे आर आयसोट्रोपिक इन नेचर. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय तुम्हाला हे काय सांगितलं? सो these are all the basic things which you should be aware when you are talking about the crystalline and amorphous solid. बरोबर. आता हा अतिशय पॉप्युलर क्वेश्चन आहे ज्यावेळेला आपण कुठली एक्झाम घेतो किंवा कुठली बेसिक गोष्टी आपण ज्यावेळेला डिस्कस करतो, तर दिस इज व्हेरी कॉमन क्वेश्चन दॅट डिफरन्शिएट बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. पोरं पाठ करून लिहितातच ती, तसलं नाही करायचं. दिस इज अ point where you have to understand the basics, right? So now it's your time. तुम्ही काय करायचंय तर honestly you will pause the video, honestly, okay, you will pause the video and then you will recall की कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितल्या होत्या. You just list down that आणि बघा तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज एकमेकांपासून वेगळ्या करता येतात का, तुम्हाला डिफरन्सेस समजता आहेत का. अज्युमिंग तुम्ही माझं ऐकलंय, ऑनेस्टली यू पॉज द व्हिडिओ आणि मग तुम्ही ते सगळं अभ्यास केलाय. आणि आता आपण फायनली दोघं मिळून म्हणजे सगळे मिळून रादर बघूया की जे काही आपण बोललो कॅन बी डिफरन्शिएट प्रॉपरली इन द क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. फाईन. सो येस, व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ डिफरन्सिएशन. आता थोडंसं जरा बऱ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करूया याला. मी तुम्हाला एक एक हेडिंग देईल आणि तुम्ही मला सांगायचंय, म्हणजे तुम्ही बोलायचंय तुमच्याशी स्वतःशी, ओके, की याचा काय नेमका आपल्याला डिफरन्स पाहिजे. फर्स्ट इथे लिहिते मी क्रिस्टलाइन अँड हिअर आय राईट डाऊन क्रिस्टलाइन अँड दिस आय राईट डाऊन ॲज अमॉर्फस. ओके, सो फर्स्ट point of difference is based on the shape. So common sense, crystalline solids have a definite shape as there is definite arrangement of the particle. Amorphous solids do not have a definite shape. Then second property is melting point. सुंदर से ते तुम्ही करता ना तसं करा, ते दोन कॉलम वगैरे छान काढून या बाजूला प्रॉपर्टीज असं नाव देऊन. मेल्टिंग पॉइंट,
Crystalline solids have a sharp melting point. Amorphous solids melts over a range of temperature. So तुम्ही असं सांगू शकता की they first become soft and then they start melting over a particular range. ओके, हे डिटेलिंग झालं. तिसरा महत्वाचा पॉइंट आहे जो मी डिस्कस नाही केला पण तो समजू शकतो आता. क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय रे? ब्रेक, तोडणे, बरोबर आहे. इफ इट इज अ क्रिस्टलाइन सॉलिड आणि जर तुम्ही त्याला असं ब्रेक केलं या क्रिस्टलाइन सॉलिडला मधनं असं कुठनंही केलं तर हे जे दोन पार्ट्स याचे सेपरेट होतात, दिस टू पार्ट्स बिकॉज इट्स अ क्रिस्टलाइन सॉलिड, तुम्ही मधनं करा याला ब्रेक किंवा तुम्ही दोन पार्ट्समध्ये याला डिवाइड करा, द रिपिटेटिव्ह अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल विल बी स्टिल देअर आणि त्यामुळे त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन पण होणार की नाही कट केल्यानंतर ते इक्वल अमाऊंटमध्ये होणार. झेपतंय का? खूप छान आहे. आणि त्यामुळे ते ब्रेक झाल्यानंतर हे जे सर्फेसेस असतील दोन पार्ट्स जे सेपरेट झाले त्याचे, दिस टू सर्फेसेस वुड बी प्लेन, स्मूथ सर्फेसेस असतील. झेपले का काय बोलली? व्हेन यू कट द क्रिस्टलाइन सॉलिड इन टू पार्ट्स, ओके, you observe that the surfaces of these two parts are plain, they are very smooth. Why? असं का झालं? Because they show the repetitive arrangement. These constituent particles would be equally divided and because of that the surfaces of the parts, if you observe, that will be smooth. This doesn't happen in case of amorphous solid, कारण तिथे असलं काही नाहीच आहे. तुम्ही कुठून कट केल्यानंतर ते पार्टिकल्स इक्वली डिस्ट्रीब्यूट नाही होणार आहे. And because of that it shows the rough surfaces. The surfaces are not smooth in case of amorphous solid. Okay, so this is what is called as the cleavage property. याला काय म्हणतो आपण? Cleavage property. Then the next point of difference is delta H FUS. म्हणजे काय रे? What is this? Enthalpy of fusion. Okay, so the enthalpy of fusion has a definite value in case of crystalline solid, whereas it doesn't have a specific value, definite value in case of amorphous solid. And then general characteristic च्या आधी anisotropy किंवा isotropy जो आपण पार्ट म्हणतो. So anisotropy, it is observed in crystalline solid whereas the amorphous solids are isotropic in nature. Then about the order, yes, absolutely correct. The crystalline solid shows long range order, amorphous shows short range order. And the last point of difference is what about the nature of solids. So crystalline solids are what they are. Nature of solids, crystalline solids are true solids whereas amorphous solids are pseudo solids. Why they are called as pseudo solids? They show structural properties same to that of the liquids and that's why they are basically called as super cooled liquid. काय म्हणतो आपण त्याला? सुपर कूल्ड लिक्विड. आलं लक्षात? आता आय डोंट नो इन द स्टेट बोर्ड दे हॅव सी ऑल दिस पॉइंट्स आय एम टेकिंग इन रेफरन्स टू एनसीईआरटी बुक. हे सगळं जो चॅप्टर मी स्टार्ट केला आहे प्युअरली एनसीईआरटी बेस. ओके, त्यामुळे काही गोष्टी स्टेट बोर्ड असेल नसेल आय डोंट केअर बिकॉज यू आर प्रिपेअरिंग फॉर डिफरंट एक्झाम्स अँड इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टीच फॉर ईच एक्झाम. त्यामुळे इफ यू आर जस्ट फॉलोइंग द स्टेट बोर्ड देन प्लीज जो काही तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट वाटतोय तो तुम्ही स्वाईप करू शकता. करू नका शक्यतो, कारण एक कुठल्याही चॅप्टरचं ज्यावेळेला एनसीईआरटी देत आहे ना त्यावेळेला एक थीम आहे, प्रॉपर ते सगळं अरेंज केलेलं असतं आणि त्यामुळे आय विल सजेस्ट की फॉलो ऑल द पॉईंट्स हिअर. एखादा पॉईंट जास्त शिकल्याने काही वाईट तुमचं होणार नाही. हां, अगदीच एक्झाम्पल वगैरे असतील आणि ते खूप लक्षात वगैरे ठेवायचे असतील तर देन यू कॅन हॅव द चॉईस. अदरवाईज अबाउट द कॉन्सेप्ट प्लीज फॉलो इट. ओके, असो. क्वार्ट्स जे असतं, क्वार्ट्स ऐकलंय तुम्ही? क्वार्ट्स त्याचे शीट्स पण असतात. मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार आत्ता, पण काही स्पेसिफिक ठिकाणी आय हॅव सीन दोज. सो दिस क्वार्ट्स, दिस इज वॉट दॅट शोज अ रिपिटेटिव्ह अरेंजमेंट. दॅट मीन्स इट इज अ क्रिस्टलाइन सॉलिड whereas glass quartz they are the amorphous solid. का बोलली मी हे? द रिझन इज की तुम्हाला एक प्रश्न येतो कशामध्ये इन युअर एक्झाम, क्वार्ट्स, ग्लास आणि क्वार्ट्स कॅटेगरी सांगायला लागते तुम्हाला. म्हणजे असा एक खूप आवडता प्रश्न असतो की से प्लास्टिक, फार फार बेसिक प्लास्टिक, रबर, देन
क्वार्ट्स ग्लास आणि से क्वार्ट्स. सो क्वेश्चन MCQ may appear, out of the following which is the crystalline solid, out of the following which is the crystalline solid. आता पोरांना नाही म्हणजे ते नाही वाचत, पण काय आम्ही एवढा अभ्यास करतो तरी तुम्ही म्हणता की नाही वाचत, तर नाही वाचत. डिटेलिंग नाही आवडत, वळवळ वाचणं हा प्रत्येकाचा मूळ स्वभाव असतो, नाही करायचं. क्वार्ट्स ग्लास आणि क्वार्ट्स, these are different. This is a amorphous solid, this is a crystalline solid. Okay, so my question was, out of the following which is a crystalline solid. So just go through that. नसेल माहिती तर तुम्ही ॲटलिस्ट कॉमन सेन्स वापरू शकता पहिल्याला. प्लास्टिक amorphous, रबर amorphous, quartz glass that is amorphous, and what is the correct answer? Quartz, that is what, that is a crystalline solid. असो, तर हा झाला प्रश्न जो तुमच्या NCERT मध्ये पण होता आणि मी मुद्दाम तोच घेतला, मला आवडला तो. सो दिस इज अबाउट द डिटेल क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड अँड amorphous solid. Now just go through the topic once again. Try to understand each and every word. तुम्हाला जिथे नाही समजत आहे एखादा पॉइंट, प्लीज पॉज द व्हिडिओ ओव्हर देअर. तिथे काही जर ऐकल्यानंतर पण अडचण आली तर आय एम ऑलवेज देअर, यू कॅन आस्क मी द डिफरंट डाउट्स. ठीक आहे. माय सिन्सिअर सजेशन टू ऑल यू पीपल इज की वेन एव्हर वी आर डिस्कसिंग एनिथिंग, एनी व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला यू मेक अ हॅबिट. काय हॅबिट तुम्ही केली पाहिजे मला सांगा, की झाल्यानंतर ते वाचल्या गेलं पाहिजे रे तुमच्या बाजूने. बिकॉज टीचिंग इज डिफरंट. माझ्यासाठी ते खूप वेगळं आहे आणि तुमच्यासाठी ती लँग्वेज डायजेस्ट करणं, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स सोडवणं, मग त्याच्यामध्ये मार्क मिळवणं, दॅट शुड बी द आउटपुट. आणि ते करण्यासाठी हा झालंय छान आहे, एमॉर्फस आहे, क्रिस्टलाइन असं नाही. सो प्रत्येक याच पॉईंटसाठी नाही म्हणत आहे मी, फॉर ऑल द चॅप्टर्स आय एम सेईंग वेन एव्हर यू गो थ्रू ऑल दिस थिंग्स, तुम्ही आधी ते शांतपणाने ऐका, त्यात काही तुम्हाला नाही नीट कळत ते बघा, देन यू गो थ्रू द टेक्स्ट बुक, इमिजिएटली मेक अ हॅबिट टू सॉल्व फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑर वॉट एव्हर बुक यू आर रेफरिंग. त्याच्या मागचे क्वेश्चन्स तुम्ही सोडवा. आणि हे सगळं झाल्यानंतर द लास्ट स्टेज इज वॉट टू सॉल्व द MCQ बेस्ड ऑन दोज कॉन्सेप्ट्स. असं जर केलं ना तर हा पसारा तुम्हाला झेपू शकतो फ्रँकली. अदरवाईज गाडी खूप पुढे जाणार आणि तुम्ही खूप मागे राहणार. Okay, so my dear friends, please follow this, and if you have any doubt, you are always welcome. Okay, thank you so much.